सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवार यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो कुटुंब ज्या निर्णयाची अनेक महिन्यांपासून वाट बघत होते, आता त्या निर्णयाबद्दल त्या संदर्भात आता अतिशय मोठी घडामोड आपल्या महाराष्ट्र राज्यात घडून आलेली दिसत आहे। कर्जमाफीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चेला आता वेग आला असून शेतकरी वर्गामध्ये नव्याने आशेचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या मागणीबद्दल वेगवेगळ्या संघटना विविध स्तरांवर आंदोलन करत होती, सरकारला निवेदनं दिली जात होती। आता या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र सरकारकडून अतिशय सकारात्मक संकेत मिळत असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली। त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेषतः ग्रामीण भागामध्ये आता मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली। अनेक अटी आणि तांत्रिक अडचणी कमी करण्यावर सुद्धा भर दिला जाणार असल्याचं महाराष्ट्र सरकारने सांगितलं। त्यामुळे अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ नक्कीच मिळू शकतो, अशी चर्चा ग्रामीण भागात आपल्याला रंगताना दिसत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कर्जमाफीची रक्कम आणि त्याची अंमलबजावणी। आता समोर येणाऱ्या माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांसाठी तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा विचार केला जात असल्याचं बोललं जात आहे। आता यासोबतच काही पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे। आता त्यामुळे अनेक शेतकरी आता अधिकृत निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया एकाच टप्प्यात न करता 2 स्वतंत्र टप्प्यांमध्ये राबवण्याचा विचार सुरू असल्याची महत्त्वाची माहिती सरकारकडून उपलब्ध झाली। कारण इतक्या मोठ्या प्रमाणातील निधीची व्यवस्था आणि वितरणची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, राज्यातील काही जिल्ह्यांना प्राधान्य देऊन पहिल्या टप्प्यात लाभ देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती चर्चेत येत आहे। त्यामुळे अनेक भागातील लाभार्थी आपली पात्रता आणि कागदपत्रांची स्थिती तपासण्यास सुरुवात करत आहेत। आता या दरम्यान संबंधित विभागांकडून लाभार्थ्यांची यादी आणि कर्ज खात्याची तपासणी सुद्धा सुरू झाल्याचं सरकारने सांगितलं। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची कर्ज नोंद, आधार लिंकिंग, बँक खातं आणि इतर आवश्यक कागदपत्र अपडेट झालेली असतील त्यांची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती संबंधित विभागाने दिली। आता ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। त्यामुळे तुमची कर्जाची माहिती, बँकेचं खातं, आधार कार्ड आणि इतर आवश्यक नोंदी एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या, कारण पुढील काही दिवसांमध्ये कर्जमाफीबद्दल मोठ्या घडामोडी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागातील कर्जबाजारी शेतकरी सरकारच्या मदतीची वाट बघत होते। आता मात्र या विषयावर महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला घडताना दिसत आहेत। आता मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला कर्जमाफीसाठी वेगळी आर्थिक मर्यादा निश्चित करण्याचा विचार होता, मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या आणि वेगवेगळ्या स्तरांवरून झालेल्या पाठपुराव्यानंतर निर्णय प्रक्रियेला नवीन वळण मिळालं। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी ज्या जिल्ह्यांमध्ये कर्ज खात्याची तपासणी आणि छाननी प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली त्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला। आता संबंधित बँकांना आवश्यक माहिती आणि अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। आता या दरम्यान बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील कर्ज प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं सरकारने सांगितलं। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत, अशी सूचना संबंधित स्तरावरून देण्यात आली। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्रांची पूर्तता। आता कर्जमाफी प्रक्रियेसाठी पात्रता निश्चित करताना काही आवश्यक नोंदी आणि पुरावे तपासले जातील। त्यामुळे आधार कार्ड, बँक खातं, तुमचा 7/12 उतारा, कर्ज खात्याची माहिती आणि ओळखपत्राशी संबंधित कागदपत्रे तुम्ही अपडेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता यानंतर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामधील लाभार्थ्यांच्या नोंदीची देखील तपासणी सुरू असल्याचं सांगितलं गेलंय।
आता विशेष म्हणजे सरकारकडून निवडण्यात आलेल्या बँकांच्या यादीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांसोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा सुद्धा समावेश होऊ शकतो. आता पुढील काही दिवस कर्जमाफी प्रक्रियेसाठी अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे अपडेट आहेत का, कर्ज खातं सक्रिय आहे का आणि बँकेच्या नोंदी योग्य आहेत का याची तुम्ही खात्री करून घ्या. कारण पात्रता निश्चित झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया वेगाने पुढे जाईल. आता पुढील टप्प्यात ज्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये नांदेड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. आता राष्ट्रीयकृत बँकांसोबतच काही खाजगी बँकांमधील पीक कर्जधारकांचा विचार केला जात असल्याचं सांगितलं गेलंय. त्यामुळे ग्रामीण भागातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या प्रक्रियेचा लाभ मिळू शकतो अशी आशा आता व्यक्त होते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आवश्यक कागदपत्रांची तयारी. कारण कोणतीही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी लाभार्थ्यांची माहिती तपासली जाईल. यामध्ये सगळ्यात आधी आधार कार्डला प्राधान्य दिलं जात असल्याची माहिती पुढे आली. जर आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि इतर माहितीमध्ये काही चुका असतील तर त्या तुम्ही तातडीने दुरुस्त करून घ्या. हे तुमच्या फायद्याचं ठरेल. आता या दरम्यान बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये तांत्रिक अडचण दिसून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आधारशी संबंधित माहिती तुमची अचूक असणं सुद्धा आवश्यक मानलं जाते. आता दुसरं महत्त्वाचं कागदपत्र ते आहे फार्मर आयडी कार्ड. शेतकऱ्यांची ओळख आणि शेतीशी संबंधित माहिती तपासणीसाठी या नोंदीला विशेष महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्यांनी संबंधित सेवा केंद्रामध्ये जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यासोबतच वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना देखील फार्मर आयडी संदर्भातील माहिती अपडेट ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. आता तिसऱ्या क्रमांकाचं अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं रेशन कार्ड. कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळ्या शासकीय नोंदीची तपासणी करताना या कागदपत्राचा म्हणजे रेशन कार्डचा आधार घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या जातात. याचबरोबर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील स्वतंत्र लाभाच्या चर्चांना वेग आलाय. ज्या लाभार्थ्यांनी वेळेवर कर्ज भरलं आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकतो. आता यानंतर महत्त्वाचे जिल्हे आहेत यवतमाळ आणि वर्धा जिल्हा. आता या जिल्ह्यांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदीची यादी तयार करायचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. आधार कार्ड, फार्मर कार्ड, रेशन कार्ड, बँक खातं माहिती आणि कर्जाशी संबंधित कागदपत्र अपडेट ठेवण्याचं सरकारने जाहीर आवाहन केलं आहे. कारण पुढील काळात कोणत्याही लाभासाठी याच नोंदीची तपासणी सर्वाधिक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता मागील काही काळात लाभ मिळवण्यासाठी असलेल्या अनेक अडचणी आणि प्रक्रियांबद्दल सातत्याने चर्चा सुरू होती. वेगवेगळ्या स्तरांवरून पाठपुरावा झाल्यानंतर आता जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. यामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे डिजिटल 7/12 उतारा. हा 7/12 उतारा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. तर 5व्या क्रमांकावर आहे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला आवश्यक कागदपत्रांमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे या दोन्ही कागदपत्रांच्या अपडेट झालेल्या प्रती तुम्ही तयार ठेवा. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा विचार असो किंवा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहन लाभ असो, या दोन्ही प्रक्रियांमध्ये कागदपत्रांची तपासणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विशेष करून उत्पन्नाचा दाखला आणि 7/12 उतारा यांच्या आधारे संबंधित माहितीची खातरजमा केली जाऊ शकते असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता या दरम्यान अनेकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे, इतक्या मोठ्या निर्णयासाठी आवश्यक निधी उपलब्ध झालाच कसा? याबद्दल वेगवेगळ्या स्तरांवर उलटसुलट चर्चा सुरू असून शासनाने आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून पुढील टप्प्यांची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. आता याच पार्श्वभूमीवर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये देखील बँकांच्या मार्फत लाभार्थी नोंदी आणि कर्ज प्रकरणांची तपासणी अतिशय वेगाने सुरू झाली आहे. संबंधित माहिती एकत्रित करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयार करायचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रतेची अंतिम यादी. तुमचं नाव संबंधित यादीमध्ये समाविष्ट आहे का याकडे तुम्ही लक्ष द्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र एखाद्या टप्प्यात नाव नसल्यास तुम्ही घाबरायचं काहीच कारण नाही. कारण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात असल्याने पुढील याद्यांमध्ये देखील अनेक लाभार्थ्यांचा समावेश होऊ शकतो असं कृषी मंत्रालयाने सांगितलंय. सरकारकडून काही अटींमध्ये सुलभता आणल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता तयार झाली आहे. त्याच पद्धतीने गडचिरोली आणि गोंदिया यांसारख्या दुर्गम जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा योजना पोहोचली पाहिजे यासाठी स्वतंत्र प्रयत्न सुरू झालेले आहेत. एकूणच पाहता या निर्णयामुळे राज्यातील अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमची सगळी इम्पॉर्टंट महत्वाची कागदपत्र तातडीने अपडेट करून तयार ठेवा. जर तुमच्या नोंदी अपडेट असतील, अद्ययावत असतील, तर तुम्ही अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा. तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कर्जमाफीबद्दल सकारात्मक पॉझिटिव्ह हालचाली सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळ्या स्तरांवरून ही गोष्ट पुढे येत आहे. यापूर्वी अनेक शेतकरी वेगवेगळ्या अटी आणि प्रक्रियांमुळे लाभापासून दूर राहिले होते. आता मात्र प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर शासनाने नियुक्त केलेल्या समित्यांकडून लाभार्थी नोंदीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. बँक खात्याची माहिती, कर्जाची नोंदणी आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करायचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. आता यामागचं उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत या प्रक्रियेचा लाभ पोहोचला पाहिजे. यानंतर आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याबद्दल सुद्धा महत्वाची माहिती पुढे आली. या भागातील लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण ठेवावी. त्याच पद्धतीने बँक खात्याची माहिती सुद्धा अपडेट असली पाहिजे. ती जर अपडेट नसेल तर तुम्ही ती तात्काळ अपडेट करून घ्या. या सर्व प्रक्रिया यांचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना आधार देणं. चर्चेत असलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या काही लाभार्थ्यांसाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर मदत देण्याचा सुद्धा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यानंतर आहे आपला पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्याचा सुद्धा सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये समावेश केलेला आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांच्या नोंदीची छाननी करून पुढील टप्प्यांमध्ये प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवर तुम्ही लक्ष द्या. एकूणच पाहता राज्यातील शेतकरी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे आधार कार्ड, बँक खातं, फार्मर आयडी, तुमचा 7/12 उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्र तुम्ही अद्ययावत म्हणजे अपडेट ठेवा. ही गोष्ट तुमच्या फायद्याची आहे. आता पुढील निर्णय आणि अधिकृत यादी याकडे अनेक लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं दिसत आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशीच महत्वाची माहिती मिळवत राहण्यासाठी अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवा आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी वेळेत पूर्ण करा. तर शेतकरी बांधवांनो, हा होता कर्जमाफीबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा आपल्या महाराष्ट्र शासनाचा निर्णय. त्याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. मला आशा आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.